आज दिनांक 29 जून 2026 रोजी आज नागपूर CMD कार्यालयासमोर आम्ही इथे साखळी उपोषण आंदोलन चालू केले। सकाळी 10 वाजता माझा स्वतःचा सर्वस्वी परिचय। माझे नाव पराग मनोहर तुराणकर। मी या शेतकरी संघर्ष समिती उकनी बेलसनी या समितीचा उपाध्यक्ष असून आज आम्ही सकाळी 10 वाजता इथे आंदोलन चालू केले। हे साखळी आंदोलन आम्ही इथं आमच्या काही विशेष मागण्या घेऊन इथं आम्ही आंदोलनासाठी बसलो। त्यामध्ये मुख्य आमच्या मागण्या अशा होत्या की वनी नॉर्थ उकनी येथील उकनी खंड 1 ची जमीन 15% जे शिल्लक राहिलेली आहे ती जमीन WCLने संपादित करावी आणि त्या मोबदल्यामध्ये आम्हाला नोकऱ्या देण्यात याव्या। या विशेष मागणीसाठी आम्ही इथं CMD कार्यालयासमोर आज आपलं साखळी उपोषण घेऊन इथे बसलेलो आहोत। परंतु आज WCLच्या अधिकाऱ्यांसोबत CMD साहेब आज स्वतः हजर नव्हते। त्यांनी त्यांचे IR अधिकारी, जनरल मॅनेजर आणि त्यांचे CMD साहेब यांच्या खालचे जे वरिष्ठ जनरल मॅनेजर यांच्यासोबत आमची 2 तास बैठक झाली। त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, परंतु त्या आश्वासनाला लेखी स्वरूप नव्हतं आणि त्या लेखी स्वरूपामध्ये आम्हाला कोणत्याही आम्हाला त्या आश्वासनामध्ये असं कोणत्याही प्रकारचं लिखित देण्यात नाही आलं की बा तुमची जमीन शिल्लक आहे तर त्या जमिनीचा आम्ही आम्ही जमीन संपादित करणार की नाही करणार। या मागण्यासाठी त्यांनी आम्हाला काहीही लिखित दिलेलं नाही। त्या झालेल्या संवादामध्ये आमचे काही प्रतिनिधी यांच्यासोबत आमची वैयक्तिगत स्वतः चर्चा करून आम्ही असं ठरवले आहे की WCL जर आम्हाला लिखित स्वरूपात चांगल्या आमच्या समस्या उत्तम आणि उत्कृष्ट प्रकारे जर समस्या मान्य होत असेल तरच आम्ही हे आमचं साखळी उपोषण मागे घेऊ, अन्यथा हे उपोषण समोरही चालू राहतील। आमच्या मागण्या जर त्यांनी लेखी स्वरूपात दिल्या नाही तर हे मागणी आमची 2016 जे जमीन संपादित केली त्या जमिनीमध्ये 85% आणि 3 टप्प्यामध्ये जमीन संपादित झालेली आहे। एक आहे 2002, एक आहे 2008 आणि एक आहे 2016। या कालावधीमध्ये आमच्या निलजई माइन्स आणि उकनी या क्षेत्रामध्ये उकनी आणि बेलसनी या गावची जमीन 85% संपादित झालेली आहे। हे तुमची जागा कुठे येते हे म्हटलं? ही जागा आमची वनी तालुक्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये वनी तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये उकनी म्हणून गाव आहे। त्या उकनी गावामध्ये उकनी खंड 1 मध्ये आमची ही जमीन त्या खसऱ्यामध्ये समावेश केलेली आहे आणि त्या जमिनीसाठी आम्ही जो प्रयत्न करत आहोत त्या जमिनीसाठी आम्हाला WCLने त्वरित याच्यावर निर्णय देऊन आमचे सकारात्मक समाधान करावे अशी आमच्या शेतकऱ्याच्या वतीने आमची आशा आहे। परंतु ते आशा जर आमची लिखित स्वरूपात कंपनीने दिली तर आम्ही आपलं धरणे आंदोलन आमरण उपोषण आम्ही मागे घेऊ, अन्यथा आम्ही साखळी उपोषण आपले चालूच ठेवू। आम्ही आज सकाळी आमच्या गावावरून जेमतेम 50 लोक आलेले होतो। त्याच्यातील आज 50ही लोक आमच्यासोबत आहे। लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्यामधून आम्हाला असं वाटते की WCL प्रशासन आम्हाला त्वरित निर्णय देतील आणि आमच्या मागण्या पूर्ण होतील असं आम्हाला वाटून राहिलेलं आहे। कोणते अधिकारी? आम्ही इथे मेन अधिकारी CMD साहेब यांना भेटायसाठी आलो होतो, परंतु ते हेड मीटिंगमध्ये असल्यामुळे आम्हाला त्यांची भेट नाही झाली। त्याच्यानंतर आमची भेट हे त्यांच्या खालचे जे जनरल मॅनेजर आहे, सिनियर जनरल मॅनेजर यांच्यासोबत झालेली आहे।
त्यांच्यासोबत आमची बैठक झाली. मांग पुरी नाही झाली तर नाही, आमची मांग पूर्ण नाही झाली. मांग पुरी नाही झाल्यावर समोरच्या पाऊल काय चालू आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आमचं साखळी आंदोलन चालूच ठेवू.